नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त असं क्रिस्पी आणि टेस्टी आपण मस्त बटाटा सँडविच बघूया. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मस्त असे एम्मी बटाटा सँडविच झालेले, अगदी चटणीबरोबर टेस्टी लागणारे. चला आपण आता सुरुवात करूया. मी अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये शिजायला घालून देते आणि कमीत कमी मी 3 ते 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे, जेणेकरून आपले बटाटे छान मस्त असे मऊसूत शिजून जातील. बटाटे छान मस्त मऊसूत शिजून गेले आपले. त्यानंतर मी वरची त्याची साल काढून घेतली आणि मस्त बारीक सुरीने त्याचे पीसेस करून घेतले. पुढची प्रोसेस बघूया. गॅसवर मी पॅन अगोदरच गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये आपण 2 मोठी पळी तेल घालून घेऊया, कारण की बटाट्याच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. त्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान मस्त फुलू द्यायची. मोहरी छान फुलली की बटाट्याची भाजी खूप चविष्ट लागते. अर्धा चमचा जिरं घालूया. जिरंही छान मस्त फुलू द्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घालूया. हिंगही छान तेलामध्ये आपण मस्त परतून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. बटाट्याच्या भाजीमध्ये कढीपत्ता घातला की त्याने अधिक छान मस्त चव वाढते. मी 5 ते 6 हिरवी मिरची आणि 10-15 लसूण पाकळी असं मी मिक्सरला थोडं जाडसर वाटण करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये तेलामध्ये आपण छान मस्त परतून घेऊया. या पद्धतीने केलं तर भाजीला स्वाद छान वाढतो. नाहीतर तुम्ही हिरवी मिरचीचेही तुकडे टाकू शकतात. आता मी चॉपरमधून मोठा एक कांदा बारीक चॉप करून घेतला आहे, तोही त्यामध्ये घालून छान मस्त परतून घेऊया त्याला. चवीपुरतं आपण मीठ घालूया. मीठने कांदाही छान मस्त असं मऊसूत होतो या स्टेपला जर टाकलं तर. छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि मी 1 चमचा मॅगी मसाला घालते. तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला टाकू शकता. मॅगी मसाला घातल्याने बटाट्याची भाजी खूप छान चविष्ट लागते. सर्व इन्ग्रेडियंट्स आपण छान मस्त आता कांद्यांमध्ये परतून घेऊ. तुम्हाला विराशमणी किचनची रेसिपी आवडते ना, मग पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का. चला, आपला आता बेसिक मसाला तयार झाला. आता आपण त्यामध्ये शिजवलेले बटाटे टाकून घेऊ. बटाटे असे कुचकरून टाकले ना तरीही चालतात, पण मी सुरीने त्याचे पीसेस करून घेतले. सर्व बटाटे आपण छान मस्त, तुम्ही कुचकरून आणि मॅशरच्या सहाय्याने वरून असं दाबून प्रेस केले तरीसुद्धा चालेल, पण मी या पद्धतीने केलं. चला, आपण आता छान मस्त आता सर्व कांद्यांमध्ये मिक्स करून घेऊ. अगदी झटपट होणारी भाजी आहे. सर्व बाजूने आपण छान मस्त मसाला लावून घेऊया बटाट्यांना. तुम्हाला विराशमणी किचनच्या रेसिपी आवडतात ना, मग मला त्यातून कमेंट करत चला, जेणेकरून तुम्हाला कुठली रेसिपी आवडली त्यातून मला मोटिवेशन मिळतं, आनंद मिळतो. चला, बोलता बोलता आपली बटाट्याची भाजी छान मस्त मिक्स झाली. आता आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. साजूक तूप घातल्याने बटाट्याची भाजीला खूप छान असा मस्त स्वाद येतो, सुगंध येतो आणि चविष्ट लागते. सर्व बाजूने आपण छान मस्त मिक्स करून घेऊया. सँडविच म्हटलं तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारं असं बटाट्याचं सँडविच, पनीर सँडविच, ग्रीन पीस सँडविच, तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने सँडविच बनवू शकतात. अंडा सँडविच, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने आपण सँडविच बनवू शकतो. आता तूप छान मिक्स झालं. त्यानंतर आपण त्यामध्ये
अर्धा निंबू पिळून घेऊया. निंबू पिळल्याने छान मस्त असं चटपटीत भाजी बटाट्याची लागते. निंबू न टाकता तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. सर्व आपण छान मस्त मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व बाजूला छान मस्त असं कालवलं जाईल. त्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालूया. साखर घातल्याने आंबटचा बॅलन्स छान मस्त असं गोड, आंबट, तिखट या पद्धतीने बटाट्याची भाजीला चव येईल. तुम्ही या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अगदी झटपट आपली भाजी छान मस्त तयार झाली. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. त्यामध्ये मी मूठभर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालते. कोथिंबीरचं प्रमाण मी जास्त घालते. मला कोथिंबीर टाकलेली बटाट्याची भाजी खूप आवडते, म्हणून मी कोथिंबीर थोडी जास्तच घातली आहे. सर्व बाजूने छान मस्त मिक्स करून घेऊया. मी एक वस्तू टाकण्याचं विसरली होती, आता आपण पुढे टाकून घेऊया. मी अर्धी वाटी ग्रीन पीस घालते. ग्रीन पीस मी फ्राय करून घेतले, कारण की तेलामध्येच टाकायला हवं होतं, पण मला विसर पडली, म्हणून मग मी या स्टेजला टाकून घेतले. तुम्ही मॅशरने मॅश करून घेतले तरी चालतील. सर्व बाजूने छान मस्त तेही मिक्स करून घेऊ. अगदी झटपट झाली आपली आता मस्त बटाट्याची भाजी तयार. या पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार झाली. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी सँडविच मशीन घेतलं आहे. या पद्धतीचं आपण त्यामध्ये मस्त आता सँडविच ठेवून घेऊया. आपले सँडविच कमीत कमी 4 तयार होतील. या पद्धतीचं सँडविच मशीन आहे. मशीन आपण प्रीहीट करून घेऊया. त्यानंतर मी गव्हाचे ब्रेड वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेड घेऊ शकता. मैद्याचा ब्रेड वापरण्यापेक्षा आपण गव्हाचा ब्रेड वापरलेला चांगला, जेणेकरून आपल्या शरीराला हानिकारक होणार नाही. आता आपण त्याला पॅकिंगमधून काढून घेऊया. या पद्धतीचे ब्रेड आहेत गव्हाचे, अगदी फ्रेश आणलेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी बटाट्याची भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली. आता आपण प्लेटमध्ये ब्रेड घेऊन ब्रेडला आपण चारी बाजूने बटाट्याची भाजी लावून घेऊ. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित लावली जाते, म्हणून तुम्हाला कितपत बटाट्याची भाजी भरायची त्यानुसार तुम्ही भरू शकतात. सर्व चारी कोणे छान मस्त भरून घ्यायचे, जेणेकरून खाताना सर्व बाजूने आपल्याला भाजी लागेल. आणि आपण त्यावरून पुन्हा एक ब्रेड असा ठेवून घेऊया आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून भाजी छान मस्त अशी दाबली जाते आणि निघत नाही. दुसरी प्रोसेस बी आपण त्याच पद्धतीने करायची. सर्व बाजूने बटाट्याची भाजी चारी बाजूने लावून घ्यायची आणि पुन्हा वरून त्यावर ब्रेड ठेवून हाताने प्रेस करून घ्यायचं. आता आपलं मशीन फ्रीट करायला ठेवलं होतं, आपण ते ओपन करून त्यामध्ये हळूवारपणे सँडविच गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं. दुसरंही त्याच पद्धतीने ठेवायचं आणि मशीन आपण बंद करून कमीत कमी 5 ते 10 मिनिटासाठी आपण बेक करायला ठेवायचं. अगदी झटपट होतात या मशीनने बटाट्याची सँडविच तयार. आता आपण काढून घेऊया त्यांना. बघा किती छान मस्त असे आपले बटाट्याचे सँडविच क्रिस्पी तयार झाले आहेत. चिमटाच्या साहाय्याने आपण सँडविच काढून घ्यायचं, जेणेकरून आपला हाताला चटका लागायला नको. अगदी गरम असतं मशीन, त्यामुळे आपण चिमटानेच काढायचं. किती छान आपले सँडविच तयार झाले बघा, अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ. चला आपण एक सँडविच ओपन करून बघू. बघा किती छान मस्त आतून बटाट्याची भाजी अगदी सर्व बाजूने छान मस्त भरली गेली आहे आणि आतून मऊ
आणि बाहेरून असं क्रिस्पी तयार झालं आहे. त्यानंतर मस्त मी खोबऱ्याची चटणी बनवली. त्याचा मी काय पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. नवीन जे रेसिपी बघत असतील त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा.